हॅलो, हाय, नमस्कार. वेलकम टू रेसिपीज कट्टा. मंडळी, आज मी करते आहे सोयाबीन मसाला. टिफिनसाठी रोज नवीन भाज्या कराव्या लागतात आणि त्या पौष्टिक पण असल्या पाहिजेत. त्यामुळेच मी आज करते आहे सोयाबीन मसाला. त्यासाठी मी सोयाबीन स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर उकळत्या पाण्यात घालून थोडेसे गरम करून घेतले आणि त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आणि ते एका भांड्यात घेऊन त्यात तुम्ही सगळे मसाले घालू शकता. मी यात हळद, लाल तिखट, धळा जिरा पावडर, थोडासा चाट मसाला घातलेला आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आणि त्यानंतर हे सगळं मिक्स करायचं. थोडंसं 1 ते 2 चमचे दही घालायचं आणि मग हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आणि त्यानंतर आता आपण भाजी करून घेऊया. त्यासाठी आधी मी एक वाटण तयार करणार आहे. तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे 1 चमचा. त्यात मी कांदा आधी 2 ते 3 मिनिटं छान परतून घेतला लाल होईपर्यंत आणि त्यानंतर टोमॅटो घातलाय. तो सुद्धा बारीक करून घालायचा आणि त्यानंतर कोथिंबीर घालायची आणि सगळं छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर थंड झाल्यावर वाटून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा एकदा कढईमध्ये तेल गरम करून राई, जिरं, हिंग घालायचं आणि त्यात सोयाबीन जे आपण मॅरिनेट करून ठेवलेले आहे ते घालायचे आणि त्यानंतर जे वाटलेलं वाटण आहे ते घालायचं आणि मिक्स करायचं. थोडंसं गरम पाणी घालायचं आणि त्यानंतर तुम्ही आवडीनुसार मसाले घालू शकता. मी इथे लाल तिखट आणि घरगुती मसाला घातलेला आहे, भाजका मसाला आणि वरून थोडीशी कसुरी मेथी घालून छान सोयाबीन मसाला सर्व्ह करायचा. तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा. हेल्दी रेसिपीजमध्ये ही सुद्धा भाजी खूप छान होते.